नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर आज आपण जातोय ग्राम संस्कृती उद्यान पाषाण रोडला. तिथे गावाकडचं जे संस्कृती आहे गावाकडची किंवा गावाकडचं लाईफस्टाईल कसं असतं, गावाकडची जीवनशैली कशी असते याबद्दलचे स्कल्पचर आर्ट्स आहेत तिकडे. तर आपण त्याच ते पाहणार आहोत व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून टिल एंड. सोमेश्वर मंदिर याच्या बाजूलाच आहे ग्राम संस्कृती उद्यान. हे कैलासवासी संजय महादेव निमन ग्राम संस्कृती उद्यान आणि याचा हे प्रवेशद्वार आहे. इथे तुम्हाला तिकीट भेटेल समोर. उद्यानात प्रवेश करताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ माता आणि मावळे यांचं सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला भेटते. चला तर आपण आता ग्राम संस्कृती उद्यानात प्रवेश करणार आहोत. मी तिकीट काढलेली आहे. 50 रुपये एंट्री फी आहे. उद्यानात प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच एका गावाचं दृश्य दिसतंय, जिथे आपल्याला वटपौर्णिमा साजरी होताना दिसत आहे. बघा, हा गावाकडे जाण्याचा रस्ता आहे. अतिशय जिवंतपणा या मूर्त्यामध्ये दिसत आपल्याला. जेव्हा गुरुजींद्वारे मोठी पूजा केली जाते तेव्हा कसं वातावरण असतं हे आपण इथे बघू शकतो. पूर्वीच्या काळी नैसर्गिक पद्धतीने आणि पारंपरिक वनौषधीने उपचार केला जायचा आणि तो उपचार कसा केला जायचा या चित्रामध्ये आपण बघू शकतो. खूप बारीक बारीक गोष्टींचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे पाणी भरताना, मुलं खेळताना किंवा कचरा बसलेले एखादे काका असतील. अतिशय सुंदर. भारतीय संस्कृतीमध्ये ज्योतिषशास्त्र अतिशय महत्त्वाचं आहे. लग्न जुळवणं किंवा बाकी कुठली ग्रहांची स्थिती, अडचणींचं निवारण यासाठी पूर्वीच्या काही लोक जास्त जायचे. आता खूप कमी प्रमाण झालं त्याचं, पण ज्योतिषांना खूप महत्त्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये. हे सावकाराच्या घरातलं दृश्य आहे. आपण बघू शकता, सावकार आहे, मुनिमय आणि एक कुटुंब आलेलं आहे. गावामध्ये सण कसे साजरे केले जातात आता त्याचं तुम्हाला एक उत्तम उदाहरण दाखवतो. बघू शकतो आपण की गणपती सण साजरा केला जातो. हे ट्रॅक्टरवरती गणपतीची मूर्ती आणली जाते. दुसरीकडे दहीहंडीचा उत्सव बघू शकतो आपण इथे. गावामधला की वासुदेव आला आणि वाणी सुद्धा आला. प्रत्येक गावामध्ये ना गावकट्टा असतो, प्रत्येक गावामध्ये असतो आणि त्याच्यावरती आपल्या गावातले ज्येष्ठ नागरिक बसलेले असतात. त्यासाठी सुद्धा इथे एक सुंदर मूर्त्या ते प्रदर्शित केले.
अशा प्रकारचं मंदिर प्रत्येक गावामध्ये असतं. गाव म्हटलं की सण आला आणि सण म्हटलं की पालखी आली. त्यात माऊलींची पालखी म्हणजे प्रत्यक्ष विठुरायाच्या भेटीची जाणीवच झाली. हे पारंपरिक पद्धतीने तेल गाळण्याचं काम केलं जायचं. आधी बियांपासून तेल गाळण्याचं काम केलं जायचं लाकडी यंत्राचा वापर करून, आणि हे यंत्र बैलांमार्फत खेचलं जायचं. खोबरे, शेंगदाणे, जवस, बदाम यांपासून तेल काढलं जायचं. हा घराचा सोपा आहे. सोपा म्हणजे ही जागा बंदिस्त नसते. इथे स्त्रिया फेनीमेनी करतात, गाईचं दूध काढणं, परत धान्य निवडणं, गप्पा गोष्टी करणं. जे गावाकडचे आहेत त्यांना माहिती असेल हे. प्रत्येक गावामध्ये पंच कमिटी असते आणि गावातल्या कुठल्या निर्णयावरती किंवा कुठल्याही वादांवरती ते तोडगा काढतात. एक कासार आहे. कासार म्हणजे बांगड्या असतात ते स्त्रियांच्या हातामधल्या, ते स्त्रियांच्या हातामध्ये भरण्याचं काम करतात. ते हल्लीच्या मुलांना पबजी किंवा ऑनलाईन गेम्स माहिती आहेत, पण ज्याने हा मैदानी खेळ लहानपणी खेळला आहे ना, ते खूप नशिबान आहेत. त्यात मी सुद्धा आहे. तो खेळ म्हणजे विटी दांडू. पूर्वीच्या काळी शाळा नव्हत्या, म्हणजे अशा बांधलेल्या शाळा नव्हत्या, तेव्हा शाळांना झाडाखाली व्हायच्या. त्याचंच एक उत्तम उदाहरण तुम्हाला दाखवतो. ही झाडाखालची शाळा. गावामध्ये लग्न कसं होतं हे आपण बघू शकतो. याच गावाच्या मध्यभागी आहे श्रीदेवी पद्मावती मंदिर. गाव म्हटलं की कीर्तन आलंच, त्याचंच आपण मूर्तिरूपी सादरीकरण बघूया.
इथे पुढे आता प्राणी दाखवलेत, जंगली प्राणी, आणि त्याच्याच पुढे आहे पाटीलवाडा. तर आपण आलो आहोत आता पाटीलवाड्याकडे. हा आहे पाटीलवाडा. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्याकडे न्हावी यायचे केस कापायला, आणि आता तर सलून झालेत, मोठे मोठे फॉरेनचे ब्रँडसुद्धा भारतामध्ये आलेत. पण आमच्या वेळेला मी खूप लहान होतो तेव्हा मला आठवतं की न्हावी यायचे आणि 10 रुपये केस कापायचे घ्यायचे. जुनी भारतामध्ये बैलगाडीच्या शर्यती होतात आणि त्याचाच एक नमुना यांनी सादर केला इथे. बुरुड माहिती आहे? बुरुड म्हणजे बांबूच्या वेताला कापून त्यापासून टोपला बनवण्याची एक कला आहे. त्याचंसुद्धा उदाहरण यांनी सादर केलेलं आहे इथे. हे बघा, बांबूच्या वेताला कापून त्याला तासून कौशल्यपूर्ण टोपल्या बनवण्याची कला आपण इथे बघतोय. कुंभार मातीपासून मडकी बनवणार.
गावचा आठवडी बाजार कसा असतो त्याचंसुद्धा इथे मूर्तिरूपी प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. हल्ली आपण ना रील्स बघतो फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, पण आधी ना सिनेमावाला असायचा बायोस्कोपमध्ये. तो आपण छोटी आपण ते एक प्रकार रील टाईप असायचं ते बघायला मिळायचं. सिनेमावाला बायोस्कोप, छोट्या वेळांचे छोटे छोटे सिनेमे हे पण बघितले आहे. हा एक गुळवाला उसाचा रस उकळून तो गार करून त्याच्यापासून गुळ बनवला जायचा. ह्या उद्यानाने ना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी गावामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही केल्यात त्या जवळपास सगळ्या गोष्टी इथे आहेत. खरंच नक्कीच या उद्यानाला भेट द्या. मी लोकेशन ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. या संपूर्ण भागामध्ये तुम्हाला शेतीची कामं दिसतील. इथे नांगरणी झाली, त्याच्यानंतर पुढे इथे बघू शकतो आपण पेरणी झाली इथे. त्याच्यानंतर इथे आहे शेतीची मशागत करणं. विहिरीतून पाणी काढण्याची मजा वेगळी असते. आपण ते सुद्धा इथे बघू शकतो. गावामध्ये विहिरीतून रहाटाद्वारे पाणी काढण्याची मजाच वेगळी असते. आपल्या शहरी भागामध्ये तसं काहीच नाही. कॉक खोललं पाणी आलं, पण विहिरीतून बालदी विहिरीमध्ये फेकायची आणि परत ते रशीने ते पाणी ओढायचं. खूप धमाल येते गावाला. अजूनही काही ठिकाणी आहे गावामध्ये. जसं जसं शहरीकरण होत गेलं तसं तसं गावपणा कमी होत गेला. आता मी सुद्धा एका शहरामध्ये आहे. त्या शहरामध्येच त्यांनी मध्यभागी हे उद्यान उभं केलं आहे. आणि याच्यामुळे झालं असं आहे की जुन्या आठवणी ताज्या झाल्या गावाकडच्या. मग शेतीची कामं कशी करायची गावामध्ये, परत त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये याआधी लोहार, सुतार, चांभार, कुंभार सगळे असायचे. परत नावी गावामध्ये यायचा. एक अतिशय सुंदर वर्णन यांनी मूर्तिरूपात दाखवलं आहे. ज्यांना गाव आहेत ते खरं नशिबवान आहेत की निदान त्यांना वर्षातून एकदा तरी गावाला जायला भेटतं. माझे बरेचसे असे मित्रमंडळी आहेत की त्यांच्याकडे गावच नाही आहे. काही मुंबईमध्ये राहतात, काही पुण्यामध्ये राहतात, पण त्यांना गाव नाही आहे. असं आपण खरंच नशिबवान आहोत. म्हणजे ज्यांना गाव आहे ना ते खरंच नशिबवान आहेत. नक्कीच त्याला एकदा भेट द्या. अतिशय जवळ आहे पुण्यापासून, पाषाण रोडलाच आहे. आणि हार्डली दत्त मंदिर आहे पाषाण रोडला. तिकडनं वॉकेबल डिस्टन्स आहे 20 मिनटं. गाडीने आलं तर 5 मिनटं पोचाल.
खूप सुंदर आहे. 50 रुपये एंट्री फी आहे. त्याच्यानंतर परत सकाळी 10 ते रात्री 8:30पर्यंत हे उद्यान चालू असतं. तर अशा प्रकारे हे उद्यान इथे संपतं. नायनामधून तुम्हाला 1 तास तरी लागणार इथे. आपण पुन्हा त्या जागी आलो, सुरुवात इकडनं केली होती. अतिशय सुंदर उद्यान आहे. ज्या गोष्टी आपण विसरून गेलो होतो, म्हणजे आपल्या गावामध्ये ज्या गोष्टी आहेत किंवा असायच्या, त्या सर्व गोष्टी या उद्यानात त्यांनी दाखवल्या आहेत. मला तर फार आवडलं. कलाकृतीचा सुंदर, उत्तम, अप्रतिम नमुना यांनी सादर केला आहे. हल्लीच्या मुलांना या गोष्टी खूप कमी बघायला मिळतात किंवा या गोष्टी आता नाहीशा झाल्यात. आता या उद्यानामध्ये ज्या ज्या गोष्टी दाखवल्या आहेत त्यातल्या ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा गोष्टी आता नाही आहेत गावामध्ये. कारण गावामध्ये सुद्धा आता शहरीकरण होत चाललं आहे आणि गावातलं गाव पण सुद्धा निघत चाललं आहे. आता जेव्हा आम्ही गावी जातो ना, तेव्हा आम्ही गाव पण जगतो आम्ही. म्हणजे फक्त फिरायला म्हणून नव्हे किंवा सुट्टी आहे म्हणून जात नाही. मी कोकणातला आहे, त्यामुळे मला माहिती आहे की गावाची किंमत काय आहे, ती गावाच्या शेतीची किंमत काय आहे, ती लावणी असेल किंवा गावातली होळी असेल. त्याच्यानंतर गणेशोत्सव, खास करून आम्ही कोकणातली जी लोक जे जास्त तर गणेशोत्सवाला जातो आम्ही. तर आम्हाला माहिती आहे की गावातल्या सणांची, गावातल्या नात्यांची किंमत जास्त काय आहे ते. ग्रामसंस्कृतीचा एक सुंदर अनुभव आज घेता आला, जे आपण विसरलो आहोत. बऱ्याच काही गोष्टी आपण आता शहरीकरणामुळे पाठीमागे सोडत चाललो आहोत. पण अशा गोष्टींची अनुभूती, अशा गोष्टींचा अनुभव इथं आला आणि जुन्या आठवणी जागा झाल्या. म्हणजे जे लहानपणी गावी आम्ही करायचो त्या सगळ्या गोष्टी या उद्यानात बघायला भेटतात. खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि ज्याची गरज आहे, खास करून आपल्या ज्या आताची पिढी आहे, त्यांना मोबाईलशिवाय काय दिसत नाही, त्यांना ही त्याची गरज आहे की आधी आपण लहानपणी आपले दिवस कसे काढलेत ते. कारण की आता सगळ्या गोष्टी डिजिटली झाल्यात. म्हणजे मोबाईलवरती सगळं बघायला भेटतं, मोबाईलवरती गेम खेळायला भेटतं, सगळं काय बघायला भेटतं. पण आपल्या वेळी, म्हणजे मी लहान असताना आम्ही विट्टी-दांडू खेळलो आहे, परत सारोल्या जमिनीवर झोपायचं, परत आंबे काढायला जायचं. त्याच्यानंतर गावामध्ये कीर्तन, भजन कीर्तन सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचा. आतासुद्धा काही ठिकाणी असं होतं, नाही असं नाही, पण आता शहरीकरण जास्त होत चाललं आहे. आता वेळ खूप कमी आहे प्रत्येकाकडे. इथे श्री सोमेश्वर मंदिर आहे आणि याच्या बाजूलाच आहे इथे समोर उद्यान आहे. सो मंडळी, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून नवीन व्हिडिओ येणार आहेत. चॅनलची सुरुवातच आहे, सो प्लीज स्टे ऑन.